आता येऊया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्यांचा आढावा। राज्यभरात अतिवृष्टीमुळे 1,01,00,000 एकर शेतीचं नुकसान, पंचनाम्याचं आव्हान असून दिवाळीपूर्वी मदत करणार, नुकसान भरपाई वाटप सुरू, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती। 1,24,000 एकर क्षेत्राचं नुकसान या राज्यामध्ये झालेलं आहे। शेवटी त्या केंद्राला आपल्याला त्या गोष्टी सांगाव्या लागतील, ते आपला अंदाज घेऊन ते लवकरात लवकर त्यांच्याकडून आपल्याला नक्की मदत होईल। शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000चं नुकसान भरपाई त्यांना द्या, कर्जवसुली थांबवा, शेतकऱ्यांसाठी फडणवीसांनी दिल्लीमध्ये बंड करावं, राऊतांची मागणी। तर पहिल्याच कॅबिनेटमध्ये ठाकरेंनी कर्जमाफी केली होती, प्रफुल्ल पटेलांच्या टीकेला सुद्धा राऊतांचं उत्तर। केअर फंडामध्ये लाखो कोटी रुपये बेहिशोबी आहेत, त्याचा हिशोबच कोणाकडे नाही आहे। हे पैसे तुम्ही कोणासाठी का पुढल्या निवडणुकीसाठी PM केअर फंड जो सिक्रेट फंड म्हणून तुम्ही ठेवताय तो वापरणार आहात, हे तुम्ही आमच्या आता सध्या मरणाऱ्या शेतकऱ्यांना द्यायला हवे। उद्धव ठाकरेंनी दसरा मेळावा रद्द करून तो खर्च पूरग्रस्तांना द्यावा, मुख्यमंत्री असताना कृती न करता घरी बसलात, आता प्रायश्चित्त करण्याची वेळ, केशव उपाध्यांचं खोचक ट्विट। तर पहिल्याच कॅबिनेटमध्ये ठाकरेंनी कर्जमाफी केली होती, प्रफुल्ल पटेलांच्या टीकेला राऊतांचं उत्तर। तर ऑनलाईन दसरा मेळावा घेण्याचा सल्ला आम्हाला देऊ नका, भाजपलाही राऊतांचं प्रत्युत्तर। त्यांनी आम्हाला सल्ला द्यायची गरज नाही, यापूर्वी सुद्धा अनेक संकटामध्ये अतिवृष्टीमध्ये हे मेळावे झालेले आहेत। आम्हाला भारतीय जनता पक्षाकडून उधारीचं ज्ञान घ्यायची गरज नाही। ठाकरेंनी केलेली कर्जमाफी फक्त कागदोपत्री होती, महाराष्ट्रासोबत तुम्ही बंड केल्यानं जनतेनं तुम्हाला घरी बसवलं, नवनाथ वन यांचं राऊतांना प्रत्युत्तर। उद्धवजी ठाकरे यांची कर्जमाफी कागदोपत्री होती, हे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी उद्धवजी ठाकरे यांच्या तोंडावर सांगितलंय। आम्ही लोकांना पाण्यातनं बाहेर काढलं, तुम्ही नाही, राजकारण नंतर करा, तुमची मदत वाढवा, नुसते 200 किट नको तर 3,000 लोकांची व्यवस्था करा, शिंदेच्या शिवसेनेच्या ज्योती वाघमारेंना सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी छापलं। पूरग्रस्त गावामध्ये प्रशासनाचे जेवण पोहोचत नसल्याचं प्रशासनाला सांगितलंय, तर तो माझा गुन्हा आहे का? बेकायदेशीर कामासाठी कॉल केलेला नव्हता, ज्योती वाघमारेही आक्रमक। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचं राज्यपालांना पत्र, विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी। तर अतिवृष्टी, शेतकरी नुकसान भरपाईवर चर्चा करण्यासाठी अधिवेशनाची मागणी। तर 3 दिवसांचं विशेष अधिवेशन घ्या, अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून ठोस निर्णय व्हावेत, जयंत पाटलांचं राज्यपालांना आवाहन। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून ठाणे जिल्ह्यातील अतिवृष्टी संदर्भात आढावा, जिल्हा प्रशासनाला सज्ज राहण्यासह मनुष्य आणि पशुहानी टाळण्यास प्राधान्य देण्याचेही निर्देश।